Dear students, this is Santosh Gore welcoming you for the 6th semester. In this video lecture, we are going to learn about compulsory English, and the name of the lesson is Quality, written by John Galsworthy. Let us have its introduction first. John Galsworthy, 1867 to 1933, means he was born in 1867 and he died in 1933. Approximately in the life of 66 years, he was very prolific writing English literature. He was an English novelist and playwright. जॉन गॅल्सवर्दी हा एक इंग्लिश कादंबरीकार आणि नाटककार होता. Born into a wealthy family, Galsworthy trained to be a lawyer but ended up running his father's shipping business as well as writing novels and plays under a pseudonym. एका श्रीमंत घराण्यात त्याचा जन्म झाला. त्याला पहिले प्रशिक्षण देण्यात आलं, त्याचं शिक्षण अशा प्रकारे घेण्यात आलं त्याच्या फॅमिलीकडून की त्यांनी वकील व्हावं. परंतु शेवटी त्यांना त्यांच्या बाबांचा शिपिंग बिझनेस चालवावा लागला. मोठा शिपिंग बिझनेस होता त्यांच्या घरी, जहाज कामाचा. आणि त्याच वेळी त्यांनी कादंबरी लिहायला सुरुवात केली आणि नाटक लिहायला सुरुवात केली. आणि ते सुद्धा एका स्युडोनिम खाली. स्युडोनिम म्हणजे लेखक एक खोटं नाव धारण करतात. खोटं इन द सेन्स लेखनासाठी ते नाव धारण करतात, त्याला स्युडोनिम म्हणतात. साहित्यिक नाव वापरतात ते, जसं प्रेमचंद. धनपतराय श्रीवास्तव त्यांचं ओरिजिनल नाव होतं आणि त्यांनी प्रेमचंद नावाने लिखाण केलं. त्या प्रकारे हिज नोटेबल वर्क्स इन्क्लूड द नॉवेल सिरीज द फोरसाइट सागा 1906 to 1921 and its sequels a modern comedy and end of the chapter. त्यांचं महत्त्वाचं कार्य एक नॉवेल सिरीज आहे, त्याचं नाव आहे द फोरसाइट सागा. 1906 ते 1921पर्यंत चालली. आणि त्याचा सिक्वेल म्हणजे त्याचा पुढचा भाग आला अ मॉडर्न कॉमेडी अँड एंड ऑफ द चॅप्टर नावाने. हिज रायटिंग वॉज कॅरेक्टराइज्ड बाय अ कीन अंडरस्टँडिंग ऑफ द वर्किंग ऑफ अप्पर क्लास ब्रिटिश सोसायटी as well as a recognition of how they couldn't keep up with the changing times. त्यांच्या लिखाणात वैशिष्ट्यपूर्ण समावेश होता. कशाचा? की त्यांना खूप जास्त समज होती. जी उच्चवर्गीय ब्रिटिश सोसायटी होती, उच्चवर्गीय ब्रिटिश समाज होता. आणि त्याचवेळी त्यांनी हे सुद्धा मान्य केलं होतं की ते ब्रिटिश सोसायटी बदलत्या काळासोबत स्वतःला घेऊन चालू शकत नाहीत. म्हणजे काळ बदलला, काही चेंजेस आले, तर त्या काळची अप्पर क्लास ब्रिटिश सोसायटी बदलायला तयार नव्हती. त्यांना जसं आहे तसंच व्हायचं होतं, त्यांना मॉडर्न व्हायचं नव्हतं. आणि तसंही इंग्लिश सोसायटी प्रसिद्ध आहे परंपरेनुसार चालायला, म्हणजे जे ऑर्थोडॉक्स आहे, जुनं आहे, त्या हिशोबानेच चालतात ते. ही वन द नोबल प्राईज फॉर लिटरेचर इन 1932. त्यांना साहित्यातलं नोबल पुरस्कार 1932ला मिळाला. Quality prepared in the Inn of Tranquility, a collection of prose published in 1912. The Inn of Tranquility नावाचं एक पुस्तक लिहिलं. त्यात पुष्कळ कथा लिहिल्या होत्या जॉन गॅल्सवर्दीनी. तर क्वालिटी त्यात 1912ला पहिल्यांदा प्रकाशित झाली. दिस इज अ पॉइनंट ब्युटिफुली क्राफ्टेड स्टोरी अबाउट स्मॉल बिझनेस इन द टाईम ऑफ लार्ज ऑटोमेटेड फर्म्स. ही अतिशय एक रोचक, एक धारदार आणि सुंदररित्या तयार केलेली कथा आहे. एक छोट्याशा व्यवसायावर आधारित आहे आणि तो व्यवसाय एक खूप मोठी ऑटोमेटेड फर्म दाखवली. ऑटोमेटेड फर्म म्हणजे स्वयंचलित यंत्र बनवणारी एक कंपनी दाखवली. त्यातल्या एका छोट्या व्यवसायावर आधारित ही रोचक कथा आहे. अबाउट क्वालिटी वर्सेस क्वांटिटी. या कथेत काय केलं आहे त्याने? क्वालिटी वर्सेस क्वांटिटी विरुद्ध त्यांनी लिखाण केलेलं आहे. म्हणजे क्वालिटी विरुद्ध क्वांटिटी. क्वालिटी म्हणजे गुण आणि क्वांटिटी म्हणजे संख्या. गुणात्मक विरुद्ध संख्यात्मक असा त्यांनी संघर्ष या कथेत लिहिलेला आहे. अँड अबाउट डेडिकेशन टू वन्स क्राफ्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते समर्पण वृत्ती. तुम्ही एखादी तुमचा जो कला असेल, क्राफ्ट म्हणजे कला, त्या कलेबद्दल किती समर्पित आहात या कथेत त्यांनी त्याबद्दल लिहिलेलं आहे. टोल्ड सिम्पली बट विथ अ ग्रेट डील ऑफ केअर. फार साध्या पद्धतीने सांगण्यात आलेली आहे, परंतु अतिशय
जास्त काळजी घेण्यात आली आहे सांगताना ही कथा. इट गिव्ज अस अ ग्लिम्स इन टू द लाईव्ज ऑफ क्राफ्ट्समॅन अँड देअर स्लोली एरोडिंग वे ऑफ लाईफ. ही कथा काय करते, आपल्याला एक झलक दाखवते. कशाची? की जे क्राफ्ट्समन आहेत, जे हस्तकला करणारे कारागीर आहेत, जे हाताने काम करतात कारागीर, त्यांच्या जीवनाबद्दल आपल्याला एक झलक मिळते यात. आणि हळूहळू त्यांचं जीवन कसं नष्ट होत आहे, ते कसे नष्टतेच्या मार्गावर आहेत याबद्दल या कथेत सांगण्यात आलेलं आहे. दिस इज ऑल अबाउट जॉन गॅल्सवर्दीज इंट्रोडक्शन. माय डिअर स्टुडंट्स, थँक यू व्हेरी मच.